नमस्कार. आनंदी जीवन संतुलित जीवन भाग 7 मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे प्रयत्न आणि प्रार्थना यांचं संतुलन. 3 मित्र असतात. तिघांची शेती असते वेगवेगळ्या गावामध्ये. एकदा ते भेटतात आणि त्यांची चर्चा सुरू होती की प्रयत्न महत्त्वाचे की प्रार्थना महत्त्वाची. त्यातला पहिला म्हणतो की प्रार्थना खूप महत्त्वाची आहे, सगळं काही परमेश्वराच्या कृपेवरच होतं. दुसरा म्हणतो हे सगळं झूट आहे, प्रार्थना परमेश्वर वगैरे, आपण जे काय मेहनत घेतो त्याच्यावर सगळं ठरतं. तिसरा मात्र या वादामध्ये काही पडत नाही आणि तो गप्प बसलेला असतो. काही दिवसांनी तिघही भेटतात आणि मग चर्चा सुरू होती की काय रे, तुझ्याकडे पीक किती आलं, कसं आलं. पहिला म्हणतो अरे परमेश्वराने खूप कृपा केली माझ्याकडे, पाऊस आला खूप. मग बाकी दुसरा म्हणतो प्रयत्नावधी, मग तुझ्याकडे तर चांगलं असेल पीक. तो म्हणतो नाही रे, परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली, पाऊस आला, पण जी आधीची तयारी करायला पाहिजे होती, नांगरणी पेरणी, ती काही केली नव्हती, त्यामुळे काही पीक चांगलं आलं नाही. मग हा प्रार्थनावाला प्रयत्नवादी माणसाला विचारतो की अरे तुझ्याकडे काय परिस्थिती, तू तर म्हणला होता खूप की माझ्या प्रयत्नाने सगळं चांगलं येईल. तो म्हणला अरे मी सगळी प्रयत्न केले, चांगलं बीज आणलं, नांगरणी केली, खूप खर्च केला, पण ना परमेश्वराने पाऊसच पाडला नाही. मग तिसरा जो आधीच्या वादामध्ये गप्प असलेला असतो त्याला दोघे विचारतात की तुझ्याकडे काय परिस्थिती, तू तर काही बोलत नाही. तो म्हणला माझ्याकडे पीक खूप चांगलं आलं आहे. ते म्हणतात काय केलं तू. तो म्हणला मी एकीकडे नांगरणी पेरणी करत होतो, मेहनत घेत होतो, आणि ती करत असताना परमेश्वराची प्रार्थना करत होतो की माझ्या प्रयत्नाला यश दे, आणि त्यांनी खरंच यश दिलं. मग हे आपल्या आयुष्याच्या बाबतीत खरं आहे का? नक्कीच खरं आहे. आपलं ऐहिक पारमार्थिक दोन्ही आयुष्य जरी बघितली तरी त्यामध्ये प्रयत्न आणि परमेश्वराची कृपा या दोन्हीचं जोपर्यंत कॉम्बिनेशन होत नाही तोपर्यंत काही होत नाही. जसं बँकेचं लॉकर असतं, या लॉकरला 2 चाव्या असतात, एक आपल्या हातात, एक बँकेच्या हातात. जोपर्यंत या दोन्ही चाव्या लावून तुम्ही उघडत नाही तोपर्यंत लॉकर उघडत नाही. आपल्याकडच्या संत महात्म्यांनी हे वारंवार सांगितलं आहे. आपले संत रामदास स्वामी असोत, तुकाराम असोत, किंवा अगदी अलीकडच्या काळातले परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले असोत, सर्वांनी एकमुखाने हेच सांगितले. समर्थ रामदास म्हणतात, केल्याने होता आहे रे ते आधी केलेची पाहिजे. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या स्वाध्यायामध्ये एक वाक्य आहे की काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे, पण आधी काम करत जाय. भगवद्गीतेमध्ये सुद्धा हाच संदेश आहे. भगवंतांनी अर्जुनाला ज्ञानाधिष्ठित कर्म करायला सांगितलं, आणि मग भक्ती हा विषय. म्हणजे या तिन्ही गोष्टींचं, ज्याला आपण त्रिवेणी संगम म्हणतो, तो जेव्हा होतो तेव्हा आयुष्यामध्ये आनंद येतो. त्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्या एका टोकाला आपण गेलं नाही पाहिजे. केवळ प्रयत्नावधी माणूस अहंकारी होतो, त्याला यश मिळत नाही. आणि दुसरा जो केवळ प्रार्थनेवरती अवलंबून असतो तो सुद्धा सुखी होत नाही, कारण परमेश्वर त्यांनाच मदत करतो जे स्वतःला मदत करतात. इंग्लिशमध्ये म्हणतात की गॉड हेल्प्स हू हेल्प देमसेल्फ. त्यामुळे आपण यातनं घेण्यासारखं सार असं आहे की आपल्याला जर संतुलित आणि आनंदी जीवन पाहिजे असेल तर आपल्याला प्रयत्न आणि प्रार्थना दोन्हीचं संतुलन आपल्या आयुष्यामध्ये बाळगणं अगदी आवश्यक आहे. आपल्याला जर असे व्हिडिओ आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब जरूर करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आनंदाचा ठेवा पोचवा. नमस्कार.